प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर येणारी चर्चगेटला जाणारी धीमी लोकल आज उशिराने येत आहे. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. अहो काय हो बेजारीलो माका या संसाराचो बैल घालता उकडो बात सुको बांगडो पेकटात मारलेला ओ नका ना गाऊ. एकतर आधी सासू सोबत भांडून आलीये. आवशी खाव माझं पण तेच हो. तुमका म्हणून सांगत नका सांगू नका सांगू. बरं बरं माझी बायक मी काही काम धंदा करत नाही म्हणून सोड चिठ्ठी देणार आहे. चिठ्ठी किती रोमॅन्टिक. सोड आवशी खाल्ल्यान कोल्ल्यान तुझ्या कोमेल्या. सोड चिठ्ठी म्हणजे प्रेमपत्र नाही. आमच्या गावात चिठ्ठी लिहितात आणि सोडून जातात बायका. म्हणून मी होय मुंबई केलंय काम धंदा करायला. अहो मग रंग लावून पैसे का मागताय. एवढे चांगले धडधाकट आहात तर काम शोधा ना. नाही नाही अहो काय बोलतात तुम्ही. हा तर आमचा पारंपरिक दशावताराचा विषय. मी माझ्या गावी करायचो दशावतार. बाय 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 रात्रीचा दिवस कधी व्हायचा कळायचंच नाही. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी बघून हा मगाला करांना चव चढायचं. आणि हेरवी फाटका शालटात फिरणारा दशावतारी कलाकार एका रात्रीसाठी राजा बनायचा. वा वा वा. ये बात वा. अहो असे बघत काय बसलात. माझ्यासोबत काम करा ना. काय करायचं मला. मी करणं आणि तुम्ही कोणतीचं काम करायचं. चला तर मग तयार आहात. मग माझं डायलॉग. अहो पाठ करून बोलतो तो नुसता नट. आणि आयत्या वेळी मनात येईल ते नाहीतर मनापासून स्वरचित वाक्य बोलतो तो खरा दशावतारी. अरे वाचवा रे. वा. नाशायतेश वैभूतं तदैव सुजाती प्रभो वायतेश तपतेश वर्षतेश कवासवी. बापरे. माते कुंती मी तुझा पुत्र असून सुद्धा तुम्हाला गंगेच्या स्वाधीन केलं मान्य आहे. अरे क्या बात है. सुद्धा मला पांडवाचं स्थान नाही मान्य आहे. बॉडी लँग्वेज आहे. ये बात. पण अर्जुन माझ्यावर श्रेष्ठ होता हे कदापि मान्य होणार नाही. पुत्र कर्ण तू माझा पुत्र असून सुद्धा मी तुला मातृत्वापासून वंचित ठेवलं याचं मला फार दुःख होतं. आणि आज मी इथे फक्त माता म्हणून नाही तरी गायहाचिकेसारखी दान मागायला आलीये. युद्ध जवळ आलाय. या युद्धात माझे 5 पुत्रांचे प्राण हरू नकोस. एवढे एक दान देशील का रे. हा हा हा. जी आई आयुष्यभर मला तोंडही दाखवायला आली नाही ती आजच्या 5 पुत्रांच्या प्राणाची भीक मागायला आली आहे. तू मला स्वतःचा पुत्र मानून 5 पुत्र मागितलेस ना. मग ऐक मातृत्व विसरणं या कर्णाला येत नाही. जा माते जा. दिले तुला वचन. युद्धाच्या शेवटी तुझे फक्त 5च पुत्र जिवंत राहतील. का तर अर्जुन का तर सूतपुत्र कौतल्य. वा वा वा. राम परम यांच्याकडनं 200 रुपयांचं बक्षीस. शांताराम नेरुरकर 500 रुपये. सुनंदा पावसकर आवशी खाव 20. असे विद्यार्थी मिळायच्या मला. पण काय बोला छान होती. काय तू पेटीचं सूर मृदंगाचा गुमना विजेच्या वेगाने वाजणारी चक्की आणि त्या सगळ्यात मी. असा वाटायचा की जगातला सगळ्यात पुण्यवान माणूस मीच. हो मला पण भारी वाटलं. पण मग दशावतारी लोकांची अशी परिस्थिती का. हे म्हणजे असं झालं राती राजा आणि सकाळी डोक्यावर भोजा. पण दादा तुम्ही राहता कुठे. राहतो आहेच भावाशीकडे.
कधी कधी वाटतं कोकणाची गाडी पकडून गावात जाऊ. 6 महिने झाले नाही पकडता आली गाडी. बायको पैसे कमावचं वचन देऊन इले ना. दादा मग हे घ्या ना. नाही नाही, पैशासाठी वॉचमॅन बनून लागलोय मी. आई पण गं. मी एक ठरवलंय, लोक आपल्या कलेपर्यंत येत नाहीत ना, तर मग आपण कलेला लोकांपर्यंत पोहोचवायचं. वा, क्या वा, बात वा. है. मी येते, माझी ट्रेन आलीये. चर्चगेट यायला जाता आमचं खेळ बघूक नक्की यावा. नक्की. पितागी नाही दिली तरी चलत, पण एकदा तरी प्रेमान म्हणा, मला काय करतस रे, काय करतस रे, काय करतस रे, वा, नक्की विचारा. वा, वा. अरे बापरे, माझी ट्रेन आली.